पाहायला मिळतं. सुशांत आलाय. पहिलाच बॉल टॅप केलाय, पहिलाच बॉल अडवला गेलाय. सुरुवात चांगली झाली आहे. मिरान शेठ दिवाळी टीम कडनं डॉट बॉलने सुरुवात झालेली आहे. पुन्हा एकदा चांगला चेंडू आपल्याला पाहायला मिळतो. यावेळेस हा 22च्या माध्यमातून 1 रन मिळेल या बॉलवरती. गोलंदाज पुन्हा एकदा होईल तयार. त्यावेळेस टॅप केलाय, फटका लाजवाब होता. ताकदीचा फटका अभिच्या पाठपातून आलाय चौकार. 4 धावा धावफलकावरती लागल्यात. आता टीमची धावसंख्या टोटल धावा 5. 3 बॉलचा की आतापर्यंत झाला आणि 5 धावा धावफलकावरती टोटल लागल्यात. त्यावेळेस पुन्हा एकदा चांगला फटका खेळलेत. एक सिंगल रन. टीमची धावसंख्या 6. 4 बॉलचा खेळ आतापर्यंत झालाय. 2 बॉलचा खेळ शिल्लक आहे. राजूने इम्प्रेस केलाय. राजूने पहिल्या मॅच पासून खूप चांगली गोलंदाजी केलेली आहे. वेळेस लेग स्टंपच्या बाहेर वाईट बॉल आला. एक्स्ट्रा रन. 7 रन स्कोर कार्ड वरती आपल्याला पाहायला मिळेल. पुन्हा एकदा टॅप केला ऑफ साईडच्या दिशेनं. एक सिंगल अजून एक मिळणारा. 8 झाले धावा धावफलकावरती. शेवटचा 1 बॉल शिल्लक आहे. चांगले षटक राजू यांचा. एक्स्ट्रा धावा खर्च केलेले नाही आहेत. बॅटमध्ये रन्स आलेले आहेत. जास्त प्रमाणामध्ये एक्स्ट्रा खर्च केलेला नाहीये. 2 एक्स्ट्रा रन्स, 1 एक्स्ट्रा रन पाहायला मिळाली आहे. याही बॉलवरती सिंगल म्हणजे पहिलं षटक राजूचं चांगलं राहिलं, ज्यामध्ये राजूने 9 धावा खर्च केल्यात आणि अभिसारख्या फलंदाजाला थोडंसं शांत ठेवलं. स्ट्रॅटर्जी एकच असेल टीम मिरान शेठ दिवाळे टीमची की अभिला जास्तीत जास्त नॉन स्ट्राईक वरती ठेवावं लागणार आहे. जे काम मागच्या मॅचमध्ये केलं होतं नेरूळ टीमने, परंतु त्यांच्या हाती मात्र विजय आलेला नव्हता. विजय मिळवायचा असेल तर गेम प्लॅन तुम्हाला सेट करून मैदानाच्या आतमध्ये उतरावा लागतो. दोन्ही टीम्सने तगड्या टीम्सला पराभूत केलंय. जे कोपरखिरणीचा संघ जो आहे, त्यावेळेस साहिलने बॉल पकडला होता, परंतु त्याला फेकण्यामध्ये थोडासा उशीर केला. जो बॅटिंग करणारा संघ तुम्हाला दिसतोय ना, कोपरखिरणे संघ, वियानेट कोपरखिरणे, त्याने ताता संघाला पराभूत केला. अर्थात शैलेश मूर्ती नेरूळ टीमला. दुसऱ्या बाजूला गोलंदाजी करणारा जो संघ आहे दिवाळी संघ, त्याने मात्र विकी पॅकर्स तुर्भे या टीमला पराभूत केले. म्हणजे 2 टॉप क्लास टीमला पराभूत करून हे दोन्ही संघ क्वार्टर फायनलच्या मॅचमध्ये. त्यावेळेस पुन्हा एकदा चांगला फटका खेळलेत. आणखीन एक बॉल जो आहे तो डॉट बॉल आलाय. टीमची धावसंख्या 10. 2 बॉलचा खेळ आतापर्यंत झाला. त्यावेळेस पुन्हा एकदा फिल्डिंग मात्र मिस झाली आहे. मिस फिल्डिंगचा फायदा मिळेल कोपरखिरणे टीमला. 4 धावा. 3 चेंडूचा खेळ आतापर्यंत झाला. टीमची धावसंख्या 14 धावा. 14 झालेले आहेत. यश पहिल्या मॅच मध्ये खूप चांगली गोलंदाजी यशने केली होती. त्यावेळेस पुन्हा एकदा टॅप केलाय. हर्षद भरपूर वेगाने आलेत, परंतु आणखीन एक डॉट बॉल आपल्याला पाहायला मिळेल. 4 बॉलचा खेळ आतापर्यंत झाला आणि 14 धावा धावफलकावरती आहेत. यश शेवटचे 2 बॉल शिल्लक आहेत सेकंड ओव्हर मध्ये. त्यावेळेस पुन्हा एकदा फटका चांगला आहे आणि मुकेशने पुन्हा एकदा चूक केली आहे. बॉल सीमा रेषा पार आलाय चौकार. 4 धावा. टीमची धावसंख्या 18 धावा धावफलकावरती. 18. धावा. शेवटचा बॉल. त्यावेळेस पुन्हा एकदा शेवटच्या बॉलवरती सिंगल. चांगलं क्रिकेट अभिचं पुन्हा एकदा पाहायला मिळतं. अभिने मात्र शेवटच्या बॉलवरती सिंगल घेतली. 2 ओव्हरचा खेळ संपला. 19 धावा धावफलकावर. शेवटचं षटक शिल्लक असणार.
त्यावेळेस पहिलाच बॉल वैभव कोळीचा पाठवलाय सीमारेषा पार चौकार. मोमेंटम जो आहे तो मोमेंटम बनवलाय जो कार्पेटच्या साह्याने चौकार आला समोरच्या दिशेला. मग मुकेशच्या डोक्यावर एक चौकार आला त्याच्यानंतर थांबलेलाच नाही. आणखीन एक या ओव्हरमध्ये चौकार आला. आता 23 झालेत धावा. त्यावेळेस चांगला चेंडू पाहायला मिळाला. लाजवाब डिलिव्हरी पाहायला मिळाली. थोडासा थांबून हा बॉल विकेट किपरच्या हातामध्ये. 23 धावा सध्या धावफलकावरती लागल्यात. त्यावेळेस पुन्हा एकदा चांगला चेंडू पाहायला मिळाला. मुकेश पुन्हा एकदा आलेले आहेत बॉलवरती. आणखीन एक सिंगल रन मिळेल. 24 धावा धावफलकावरती. 3 बॉलचा खेळ आतापर्यंत झाला. तीन बॉलचा खेळ झाला. टीमची धावसंख्या 24. त्यावेळेस पुन्हा एकदा चांगला चेंडू. सिंगल घ्यायची गरज होती का अभिला? कारण की अभिच्या बॅटमधनं धावा चांगल्या आलेल्या आहेत. तब्बल 20 धावा अभिच्या बॅटमधनं आल्यात. संघाची धावसंख्या 24 आहे. यावेळेस पुन्हा एकदा एफर्ट्स चांगले होते. एक सिंगल रन चांगला एफर्ट्स पाहायला मिळाला. नैबिक आपल्याला पाहायला मिळालं त्या ठिकाणी. शेवटचा एक बॉल शिल्लक आहे. 25 या धावसंख्येवरती असंघ आपल्याला पाहायला मिळतोय. विया नेट कोपरी किरणे संघ या सामन्यामधून विजेता संघ बक्षीस पात्र फेरीमध्ये म्हणजे एक ट्रॉफी त्यांच्याकडे कन्फर्म होईल. चेक केलाय. शेवटचा बॉल चेक करणं भरपूर महत्वाचा. 25 धावा सध्या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. त्यावेळेस शेवटच्या बॉलवरती चौकार आलाय. 29. आता या 30 धावा दिवाळी टीमला बनवायच्या. ज्या 30 धावा विकी पॅकर सुरवे टीमला झाल्या नव्हत्या मागच्या मॅच मध्ये. धावा आता दिवाळी टीमला बनवायच्या. 18 बॉल 30 रनची गरज. अठरा बॉल 30 रनची गरज. फटका यावेळेसही खूप चांगला पाहायला मिळाला होता. इथेही एक धाव आपल्याला 3 धावा धावफलकावरती सध्या पाहायला मिळतात. यावेळेस पुन्हा एकदा चांगला चेंडू पाहायला मिळाला. त्यावेळेस पुन्हा एकदा चांगला चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय. 4 बॉल आतापर्यंत झाले त्यांनी 4 धावा सध्या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. 2 बॉलचा खेळ अजूनपर्यंत शिल्लक असणार. त्यावेळेस पुन्हा एकदा टॅप केल्या परंतु बॉल जो आहे तो हातामध्ये. 2 धावा मिळतील. जिथे 1 धाव होती तिथे 2 धाव मिळतील.
12 चेंडूमध्ये 23ची गरज आहे आणि 7 धावा धापलकावरती लागल्यात. आदित्य आलाय तर 12 मध्ये 23 धावा ज्या आहेत त्या बनवायच्या आहेत दिवाळी टीमला. 12 चेंडू 23ची गरज आहे. कोपर खेळण्याकडे ट्रॉफी जाते वाटतं. तर 12 मध्ये 23 धावा थोडस कठीण. आदित्य आला 12 बॉल 23ची गरज. पहिला बॉल यावेळेस पहिलाच बॉल जो आहे तो भरपूर वेगाने निर्धाव चेंडू डॉट बॉलने मात्र सुरुवात केली. 11 मध्ये आता 23 बनवायचे आहेत. 11 चेंडू 23ची गरज आहे. 11 बॉल 23 रनची गरज आहे. साहिल कोळी जोपर्यंत आहे तोपर्यंत मात्र मॅचचं चित्र पालटू शकतो साहिल कोळी. 11 बॉल 23ची गरज. अकरा बॉल 23ची गरज आहे. यावेळेस पुन्हा एकदा टॅप केलाय. एक सिंगल रन. आता 10 मध्ये बनवायच्यात 22 धावा. 10 चेंडू 22 रनची गरज या मॅच मध्ये. दहा चेंडू आणि 22 धावसंख्येची गरज आहे. इक्वेशन कठीण होत चाललंय परंतु ही जोडी जोपर्यंत मैदानामध्ये आहे काही घडू शकतं. 10 बॉल 22ची गरज आहे या मॅच मध्ये. पुढे सरसावा टॅप केलाय. बॉल सीमारेषा पार. प्रयत्न चांगले होते. तर क्षेत्ररक्षकाचे प्रयत्न 100% होते यात काही शंकाच नाहीये. आता 9 चेंडू आणि 9 बॉल मध्ये 18 रनची गरज असणार आहे. 9 बॉल 18 धावसंख्येची गरज या मॅच मध्ये. तर जास्त वेळ घेऊ नका कोपर खेळणेवाले कारण की भरपूर उशीर झाला. 1 वाजत आलाय जवळजवळ. नऊ चेंडू 18 रनची गरज आहे. आदित्य पुन्हा एकदा तयार होतोय. यावेळेस जर पाहिलं तर पुन्हा एकदा चांगला चेंडू आपल्याला पाहायला मिळाला. बॉल जो आहे तो निर्धाव आलाय. डॉट बॉल आलाय. 7 बॉल आणि 18 रनची गरज आहे. 8 बॉल 8 बॉल ओके 8 बॉल 8 बॉल. 8 बॉल 18ची गरज आहे. आठ चेंडू 18. यावेळेस पुन्हा एकदा चांगला चेंडू पाहायला मिळाला. एक सिंगल रन. आता 7 मध्ये बनवायचे 17 धावा. 7 चेंडू 17ची गरज आहे. कठीण वाटतंय इथून कारण की ज्या प्रकारची गोलंदाजी होते कोपरखेड टीमची. 7 बॉल 17 रनची गरज आहे. शेवटचा बॉल टाकायचा अजूनही. सात बॉल 17 रनची गरज. शेवटचा बॉल भरपूर निर्णायक आहे दिवाळी टीमच्या दृष्टिकोनातून जर पाहिलं तर. उलटॉस बॉल होता त्याला मात्र संधी होती चौकारामध्ये कन्वर्ट करायची. वैभव कोळीला हा बॉल सीमारेषा पार पाठवता आलेला नाहीये. अशा पद्धतीने आता 6 चेंडू शिल्लक असतील आणि 6 चेंडूमध्ये धावसंख्येची गरज असणार आहे टीम मिरान शेठ दिवाळी टीमला 16.
दीप. प्रणित आपल्याला आमंत्रित करतायत. 6 मध्ये बनवायच्या 16 धावा. सागर आलाय गोलंदाजीसाठी. 6 मध्ये बनवायचे आहेत 16 धावा. 6 चेंडू 16ची गरज. मॅच दोन्ही बाजूने ऑन आहे. जिंकेल तो ट्रॉफी एक नावी आपल्या निश्चित प्रमाणे करणारा. पहिलाच बॉल आहे तो नो बॉल आहे की आता व्हाईट बॉल. व्हाईट बॉल पंचांचा इशारा आलाय. व्हाईट बॉल. 6 चेंडू आणि 6 चेंडू मध्ये आता 6 चेंडू 15ची गरज आहे आणि नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये आलाय. अर्षद आलाय. या खेळाडूच्या मनगडामध्ये ताकद आहे, पॉवरही आहे. 6 बॉल मध्ये 15 धावा हा खेळाडू ठोकू शकतो. सहा चेंडू 15ची गरज. यावेळेस फटका चांगला आहे. बॉल कार्पेटच्या साह्याने सीमारेषा पार. म्हटलं होतं या खेळाडूच्या मनगडामध्ये ताकद आहे, पॉवर आहे. 5 मध्ये बनवायच्यात आता 11 धावा. 5 चेंडू 11 धावसंख्येची गरज आहे. 5 बॉल 11 धावा या भरपूर महत्वाचे असणार आहे सामना. कारण की इथून माहिती आहे ही संधी पुन्हा एकदा चालून येणार नाहीये. या स्पर्धेमध्ये विजेतेपद पाहिजे असेल तर ही मॅच जिंकायला लागेल, तरच बक्षीस पात्र फेरीमध्ये जाऊ. 5 बॉल आणि 11 रनची गरज. पाच बॉल आणि 11 धावसंख्येची गरज. अर्षद पुन्हा एकदा तयार होतोय बॅटिंग साठी. 5 बॉल 11ची गरज आहे. इथे विकेट मिळाली आहे का? विकेट नाहीये. व्हाईट बॉल आता 5 मध्ये बनवायच्या 10 धावा. 5 बॉल 10 रनची गरज आणि शिरोनी टीम जो प्रथम सुतारचा संघ आहे तो सुपर 3 मध्ये कदाचित क्वालिफाय झाला. सुपर 3 की सेमीफायनल म्हणजे बक्षीस पात्र फेरीमध्ये तो पोहोचलाय. शिरोणे गावाचा संघ गोटोलीच्या मैदानावरती नाईटची जी स्पर्धा भरपूर मोठमोठ्या टीमला त्यांनी पराभूत केलाय. प्रथम तर कोपरी टीमला पराभूत केलं, दुसऱ्या वेळेला मात्र महापे टीमला पराभूत केलं आणि तिसऱ्या वेळेला दिवाळे टीमला पराभूत केले त्यांनी. यावेळेस टॅप केलाय समोरच्या दिशेला. इथे विकेट मिळेल का? मिळाली आहे विकेट. साहिल कोळी मैदानाच्या बाहेर चाललाय. फलंदाज झालाय साहिल कोळी बाद. आणि आता इक्वेशन काय आलाय? 4 चेंडू आणि 10ची गरज आहे. 4 बॉल 10 रनची गरज या मॅच मध्ये. चार चेंडू 10 रनची गरज आहे. 2 चौकार मॅच पूर्णपणे दिवाळ टीमच्या बाजूने झुकेल. 4 बॉल 10 रनची गरज असणार आहे. 4 बॉल 10ची गरज. गोलंदाज पुन्हा एकदा सागर तयार होतोय. 4 बॉल 10. त्यावेळेस व्हाईट +1 2 धावा मिळाल्यात. आता 4 मध्ये बनवायच्यात 8 धावा. ही शेवटची मॅच, ही गरमागरमीची मॅच. वातावरण गरम झालंय आणि मॅच ही मात्र चांगली तापलेली आहे. तर 4 मध्ये बनवायच्यात 8 धावा. 2 चौकार मॅच फिनिश होईल. हर्षदकडे सर्व काही हर्षदवर आता निर्भर असणार आहे. निवलंबून त्याच्याचकडे असणार आहे. कारण की अशीच किरण आहे. शेवटचं अशीच किरण म्हणजे हर्षद आहे. आता 4 मध्ये बनवायच्यात 8 धावा. यावेळेस इथे हा फलंदाज झालाय बाद. आता 3 मध्ये 8 ची गरज असणार आहे. व्हाईट बॉल नाहीये, बॉल काउंट आहे. विकेट मिळाली आहे. 3 बॉल आणि आता 8 रनची गरज. पडद्याला हात नका लावू. तो व्हाईट पडद्याला हात लावू नका प्लीज, विनंती करतोय.
3 बॉल आणि 8 रनची गरज आहे. जो कोपर किरणे संघ आपल्याला खेळताना दिसतो वियानेट कोपर किरणे, जेवढा प्रेशर जो मैदानाच्या आतमध्ये खेळाडू खेळतात त्यांच्यावरती नाहीये तेवढा प्रेशर त्यांच्या एक्स्ट्रा प्लेअरवरती आहे. जवळजवळ त्याच्या डोळ्यातनं पाणी झालं होतं आता, कारण की त्याला माहिती होतं मॅच दूर चाललेली आहे. जो एक्स्ट्रा खेळाडू आहे कोपर किरणेचा आमच्या समवेत बसलाय, डोळ्यातनं अश्रू त्याचा निघालेलेच होते ऑलमोस्ट. आणि त्याला माहिती होती मॅच जी आहे ना ती आता तापलेली होती, मॅच जी आहे ना ती फिरलेली होती. 3 बॉलमध्ये बनवायच्या आहेत. आता टाळ्यांचा आवाज आलाय. तीन चेंडू 7 रनची गरज आहे. मॅच अजूनही ऑन आहे. एखादा चौकार मॅच मध्ये पुन्हा एकदा दिवाळे संघ येईल. 4 विकेट. चार विकेट आतापर्यंत गेलेले आहेत. सात रनची गरज आहे. 3 बॉलचा खेळ शिल्लक आहे. तीन बॉल 7 रनची गरज. मुकेश, जो चौकार तुमच्याकडनं गेलाय तो आता तुम्हाला कमबॅक करून मिळवायचा आहे. एक सिंगल रन मिळेल. आता 2 चेंडू आणि 6 रनची गरज आहे. 2 बॉल 6 रनची गरज. सामना मात्र खूप चांगला रंगलाय. 2 बॉल 6 रनची गरज आहे. का या बॉलवरती मोठा फटका येणं भरपूर महत्वाचं आहे दिवाळी टीमसाठी. 2 बॉल 6 रनची गरज. गोलंदाज होत आहेत तयार. 2 बॉल 6 धावा. इथे 1+1 2 धावा मिळाल्या. 2 बॉल 4 ची गरज. मॅच मध्ये दिवाळी संघ पुन्हा एकदा चांगल्या पद्धतीने चांगल्या स्थितीने आता आलाय. आता 2 बॉल मध्ये 4 रनची गरज आहे. एवढ्या जवळ ट्रॉफीच्या येऊन इथून जर हार पत्करावी लागली कोपर किरणे टीमला तर आज काय ही स्पर्धा संपेपर्यंत त्यांना झोप लागणार नाहीये. 2 बॉल 4 रनची गरज आहे आणि चूक वारंवार सागरकडनं होतीये. ही मॅच पूर्णपणे त्यांच्या हातामध्ये होती. ऍडव्हान्टेज असं आहे की एक्स्ट्रा बॉल 1 मिळालाय आता त्यांना. तर 2 बॉल 4 रनची गरज आहे. इथून एक्स्ट्रा आणखीन मिळाली तर मॅच पूर्णपणे दिवाळी टीमच्या बाजूने. 2 बॉल 4 रनची गरज. लाजवाब सामना मैदानाच्या आतमध्ये. शेवटचा सामन्याच्या रात्रीतील जो संघ जिंकेल तो बक्षीस पात्र फेरीमध्ये पोहोचणार आहे. 2 बॉल 4 रनची गरज. हा बॉल डॉट आलाय. हा डॉट आला. आता एका बॉल मध्ये 4 रनची गरज आहे. 1 बॉल 4 रनची गरज. हा तिसरा सामना आजच्या दिवसातील. एकदा जोरदार टाळे या स्पर्धेसाठी झाल्या पाहिजेत. ज्या प्रकारे ही स्पर्धा रंगली आजच्या दिवसामध्ये, आजच्या रात्रीमधला हा तिसरा सामना. एका बॉल मध्ये 4 रनची गरज आणि राजू मध्ये ती क्षमता आहे. राजूला आम्ही पाहिलंय कित्येक वेळेला असे सामने त्याने जिंकवलेले आहेत. राजूला आम्ही पाहिलंय सातत्याने चांगली बॅटिंग करत असताना. आणि अक्षरशः जो कोपर किरणे टीमचा एक्स्ट्रा प्लेअर आहे अक्षरशः त्याच्या डोळ्यातनं अश्रू आले आता, कारण की त्याला माहिती आहे इतका जवळ आम्ही पोहोचलोय. एवढे मोठे संघ आम्ही पराभूत केलेले आहेत आणि शेवटच्या क्षणी हार पत्करायची नाहीये. तो अक्षरशः तो बॉल बघतही नाहीये. डोळ्यावरती तो हात लावतोय, थांबतोय, पण तो बॉल फेस करू शकत नाहीये. एका बॉल मध्ये 4 रनची गरज आहे. कोण बक्षीस पात्र फेरीमध्ये जाईल, कोणता संघ मात्र परवाच्या रात्रीमध्ये खेळण्यासाठी येईल. 1 बॉल 4 रन. सामना जिंकलाय कोपर किरणे 8 संघ. विहानेट कोपर किरणे संघाने हा सामना जिंकलाय. अभिनंदन टीम. आणि हा संघ बक्षीस पात्र फेरीमध्ये दाखल झालाय. वेल प्ले टीम. हार्दिक हार्दिक अभिनंदन. एक लाजवाब खेळ दिवाळी टीमने साकारला, परंतु दिवाळी टीमला मात्र हार पत्करावी लागणार आहे. आणि या शेवटच्या मॅच मध्ये ते होत आहेत पराभूत. आणि या मॅचचा प्लेअर ऑफ द मॅच नो डाऊट पुन्हा एकदा मिस्टर अभि ठरलाय या मॅचचा प्लेअर ऑफ द मॅच.